AIC ऑफ इंडिया ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ही सध्या नांदेड जिल्ह्याला शासनामार्फत निवडलेली आहे आणि ही एक सरकारी कंपनी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे काही किंवा पीक विमा न देण्याचं काही कारण नाही. जर शेतकरी निकषात बसत असेल तर निश्चितच शेतकऱ्याला पीक विमा मिळेल. आता त्या कंपनीसोबत माझी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आता लाईव्ह मीटिंग आहे. मी त्यात प्रश्न मांडणार आहे की अनेक गोरगरीब शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे मोबाईल देखील नसतो, तर त्या शेतकऱ्यांनी पीक विमा कसा भरायचा? कारण आता पीक विमा कंपनीने एका शेतकऱ्याला एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकाच शेतकऱ्याला पीक विम्याची नोंदणी करता येईल अशी जाचक अट टाकलेली आहे. याबाबत मी शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीकडे तक्रार मांडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुरू केलेली 1 रुपयात पीक विमा योजना ही सरकारने बंद केली आहे. तसेच पूर्वी विमा हा नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत ज्या वेळेस आपण नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला देत होतो, त्यानंतर पंचनामे करून अनेक शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई देण्यात येत होती. हा एक शेतकऱ्याच्या बाजूने पैलू होता, ज्यामुळे शेतकरी नुकसान झाले असल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल करून घेऊ शकत होते. पण कालांतराने शेतकरी फार हुशार झाले आणि शासनाकडे पीक विम्याच्या पाठपुराव्यासाठी काहीच ठेवले नव्हते. त्यामुळे शासनाने 72 तासाच्या आत नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर जे शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाले असेल त्याबाबत त्याला जो विमा दिला जातो तो 72 तासाची तक्रारीचे निकष काढून टाकलेत. आता मंडळनिहाय जर पीक विमा